नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल आणि तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल, तुमचे यापूर्वीचे सर्व हप्ते तुम्हाला मिळालेले असतील, तर यापुढे तुम्हाला 1500च्या ऐवजी दरमहा 2100 रुपये मिळणार आहेत। कारण आता झालेल्या इलेक्शनमध्ये महायुती सरकार हे प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहे। आता महायुती सरकारचा लवकरच शपथविधी होईल आणि त्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शपथ घेतील आणि त्यानंतर आता इथून पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्या महिलांना 2100 रुपये महिन्याला मिळतील। तर महायुती सरकारने आपल्या वचननाम्यामध्ये किंवा जे काही संकल्पपत्र सादर केलेलं होतं निवडणुकीपूर्वी, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं म्हणजे महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही महिलांना 1500च्या ऐवजी 2100 रुपये दरमहा देणार आहोत। तर आपण पाहूयात की संकल्पपत्रामध्ये त्यांनी काय सांगितले होते शकता। हे महायुती सरकारचं संकल्पपत्र होतं। यामध्ये तुम्ही 1 नंबरला पाहू शकता, लाडक्या बहिणींना रुपये 2100 रुपये, प्रत्येक महिन्याला रुपये 1500 ऐवजी रुपये 2100 देण्याचे, तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन। तर असा हा वचननामा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेला होता। त्यानंतर संकल्पपत्र आहे हे महायुती सरकारचं, लाडक्या बहिणींना दरमहा 2100 म्हणजेच वर्षाला 25,200 रुपये मिळणार। तर तुम्ही पाहू शकता महिलांसाठी भाजपाचा संकल्प, लाडक्या बहिणींना दरमहा मिळणार 2100 म्हणजेच वर्षाला 25,200 रुपये। तर आता महायुतीचं सरकार आलेलं आहे। महायुती सरकारचा लवकरच पदविधी सोहळा संपन्न होईल आणि त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता कधी मिळतो। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।